राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेचीच चर्चा सर्वत्र दिसून येत आहे। अशातच या योजनेच्या बाबतीत काही गैरप्रकार होत असल्याचं देखील समोर आलं आहे। काही पुरुषांनी महिलांच्या नावे आपले अर्ज दाखल केल्याची माहिती आहे, तर काही ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बायकोचे 26 अर्ज दाखल केल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता सरकारकडून कठोर पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। सप्टेंबरमध्ये येणाऱ्या अर्जाची कडक तपासणी करण्याचा निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी आता महिला व बालविकास विभागाकडून मुदत वाढविलेल्या चालू महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये भरल्या जाणाऱ्या अर्जाची कडक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात या योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल किंवा काही अपडेट करता येईल का, जेणेकरून गैरप्रकारांना आळा बसेल असा विचार देखील सुरू आहे, अशी माहिती समोर आली आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर करा।